म्हणजे तुम्हाला सांगितलं त्यातले 2 संकेत या विरहिणीमध्ये होते. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले. पहिल्या कडव्यामध्ये ते म्हणतात सासरती बाहेर निघाले. बाहेर म्हणजे कुठे? प्राण देहातनं, म्हणजे जीव हा देहातनं बाहेर काढला त्याला बघण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी म्हणून. कारण त्याला भेटायचं तर इतक्या प्रचंड गतीने इतक्या दूरवर जायला पाहिजे की ते देहाला शक्य नाहीये म्हणून. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी काय केलं ते शेवटच्या कडव्यात सांगतात की सोकोनी घेतले प्राण माझे घेताय. सोकोन म्हणजे शोषून घेतले. सोकोनी म्हणजे शोषून माझे प्राण त्यांनी घेतले. असा तो सावळा सुंदर आहे कासे पितांबर. आणि म्हणूनच हे जे शरीरावरती ताबा मिळवणं असतं हे संप्रदायामध्ये, या संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा पर्यायाने हे अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून परमेश्वराला नावं सुद्धा तशीच दिली आहेत. गोपाल, गोविंद ही नावं कुठनं आली? कारण गो या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. गो म्हणजे इंद्रिय. इंद्रियांचं उत्तम पालन करतो तो गोपाल. इंद्रियांवर जो ताबा मिळवतो, विजय मिळवतो, विलविंद म्हणजे जिंकणारा, इंद्रियांवर विजय मिळवतो तो गोविंद, तो गोपाळ. हे जर लक्षात घेतलं तर ह्या सगळ्या अभंगांचे अर्थ अगदी सहजतेने लक्षात येतात. आणि म्हणूनच आपल्या रोजच्या जीवनामधल्या प्रसंगातून आपल्याला अध्यात्म संतांनी शिकवलं. गवळणी या त्याच्यातनच जन्माला आहे. गो म्हणजे परत इंद्रिय, वळण, इंद्रियाला चांगलं आणि योग्य वळण लावणारी ती गवळण, गोवळण. इंद्रियाला वळण लावलं पाहिजे. आपली इंद्रिय सतत बाहेरच्या दिशेने असतात. शरीराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न इंद्रिय करतात सगळीच. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही सतत बाहेर जायचा प्रयत्न करतात. आणि गवळण असते ती त्यांना आत वळवत असते. आतल्या बाजूला ज्या ठिकाणी तुमचा आत्म्याचं स्थान असेल त्याच्या दिशेने वळवायला जाते. कारण तुमचा आत्मा हा त्या विश्वात्म्यापेक्षा वेगळा नाही, नसतो, हे संत सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढची गवळण पण अतिशय छान आहे. एकनाथ महाराजांची एक गवळण आहे. कदाचित तुम्ही फार ती ऐकली नसेल आणि म्हणूनच यावेळी तुमच्यावरती जास्त जबाबदारी आहे की प्रत्येक शब्द तिचा नीट ऐकायला पाहिजे आणि ऐकून मग त्या गवळणीचा अनुभव आपण घेतला पाहिजे. एकनाथ महाराजांची ही छान अशी गवळण.
रे सवळीला रे सवळीला रे सावळीला कैसी वाजविली मुरली रे सावळीला कैसी वाजविली मुरली रे सावळीला कैसी वाजविली मुरली रे सावळीला सावळीला कैसी वाजविली मुरली रे सावळीला कैसी वाजविली मुरली सावळीला रे सावळीला सावळीला रे सावळीला सावळीला रे सावळीला रे सावळीला सावळीला रे सावळीला सावळीला रे सावळीला रे सावळीला रे सावळीला रे सावळीला रे सावळीला रे सावळीला कैसी वाजविली मुरली रे सावळीला कैसी वाजविली मुरली रे सावळीला कैसी वाजविली कैसी वाजविली कैसी वाजविली रे सावळीला मुरली नोहे केवळ बाण मुरली नोहे केवळ बाण तिने हरिनामाचा प्राण तिने हरिनामाचा प्राण संसार केला दान संजली रे सावळीला सावळीला रे सावळीला रे सावळीला रे सावळीला सावळीला रे सावळीला सावळीला रे सावळीला सावळीला रे सावळीला रे सावळीला सावळीला रे 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 सावळीला कैसी वाजविली मुरली रे सावळीला सावळीला कैसी वाजविली मुरली सावळीला कैसी वाजविली कैसी वाजविली कैसी वाजविली मुरली सावळीला तुझ्या मुरलीचा सुरता तुझ्या मुरलीचा सुरता
तुझ्या मुरलीचा सुरता मी विसरले ते भान घर सोडून धरिले घर सोडून धरिले वृंदावनी गेले हरे सावळिया सावळिया रे 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 सावळिया कैसी वाजवी मुरली आवाज़े सावळिया कैसी वाजवी मुरली आवाज़े सावळिया कैसी वाजवी कैसी वाजवी कैसी वाजवी एका जनावरी
मुलगी